नमस्कार रसिकांनो, मी जगदीश खांदेवाले ओविराज चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज आपल्यासमोर शिरीष पिंगळे हे त्यांच्या कविता सादर करणार आहेत। चला तर ऐकूया। नमस्कार, मी शिरीष पिंगळे। माझ्या पुढील कविता समूहाचं वाचन करणार आहे। या कविता समूहाचं नाव आहे मैत्री। यातील पहिली कविता आहे घर। प्रवेश करताच प्रसन्न वाटावे, प्रवेश करताच प्रसन्न वाटावे, असेच आपुले घर असावे। जरी घरात असल्या भिंती, जरी घरात असल्या भिंती, हवी त्यात गुंतलेली नाती। घरात हवीत मुले खेळकर, घरात हवीत मुले खेळकर, दंगा करून घर घेतील डोईवर। नसेल भिंतीला जरी मुलामा, नसेल भिंतीला जरी मुलामा, हवा घरात मायेचा ओलाव। पाने फुले पक्षी परसात, पाने फुले पक्षी परसात, रोज अंगणी होईल कुजन आणि सुवासाची बरसात। असावा पाहुण्यांचा घरात राबता, असावा पाहुण्यांचा घरात राबता, पाहुणचार करून मिळेल संतुष्टता। घराला हवा असा शेजार, घराला हवा असा शेजार, जो होईल अडचणीत आधार। ज्येष्ठ असावेत प्रत्येक घरा, ज्येष्ठ असावेत प्रत्येक घरा, नको वृद्धाश्रमांना थारा। आजचे घर फारच यांत्रिक झाले, आजचे घर फारच यांत्रिक झाले, भावनांविना त्याचे घरपणच केले। शिकवण घरातील संस्कृती परंपरेची, शिकवण घरातील संस्कृती परंपरेची, घडवेल पिढी उद्याच्या जबाबदार नागरिकांची, घडवेल पिढी उद्याच्या जबाबदार नागरिकांची। पुढील कविता आहे शिक्षक। ज्ञानाचा ज्यांनी दिलाय सागर, ज्ञानाचा ज्यांनी दिलाय सागर, पदोपदी शिकवणुकीचा करून जागर, शिक्षकांचा त्या करूया आदर। शिक्षक जेव्हा देती शिकवण, शिक्षक जेव्हा देती शिकवण, विद्यार्थ्यांनी करावे समर्पण, शिकून ठेवा आज्ञाधारक आचरण। माहिती गोष्टी शिस्त संस्कार, माहिती गोष्टी शिस्त संस्कार, शिकविला शिक्षकांनीच व्यवहार, घेतलेला पाठ देई आयुष्य आकार। शिक्षक म्हणजे आपले मार्गदर्शक, शिक्षक म्हणजे आपले मार्गदर्शक, माणुसकीचे बनून मालक, सृष्टीचे होऊया पालक। शिक्षक असते असे अधिष्ठान, शिक्षक असते असे अधिष्ठान, होता आपुल्या शिष्याचा सन्मान, वाटे त्याचा त्यांना अभिमान। विद्यार्थ्यांचे करणे आकलन, विद्यार्थ्यांचे करणे आकलन, ज्यांनी दिधले आपुले जीवन, नतमस्तक त्यांना करूया नमन। वागणुकीतून प्रतिबिंबित व्हावे, वागणुकीतून प्रतिबिंबित व्हावे, शिकलेले सारे गुण दिसावे, गुरुदक्षिणा त्यांना हीच भावे, गुरुदक्षिणा त्यांना हीच भावे। पुढील कविता आहे मैत्री। मैत्री आहे असे नाते, मैत्री आहे असे नाते, ज्यात मैत्र निवडीची मुभा असे। मैत्री जीवापाड प्रेम करते, मैत्री जीवापाड प्रेम करते, मैत्रीच जगण्याला अर्थ देते। मैत्रीत देण्याचे वेळ असते, मैत्रीत देण्याचे असे वेळ, करावी लागत नसे परतफेड। आपल्याजवळ कमी असताना देणे ही मैत्री असते, आपल्याजवळ कमी असताना देणे ही मैत्री असते। मैत्रीच चांगुलपणाची शिकवण देते।
मैत्री निर्माण करते नवीन नाते. मैत्री निर्माण करते नवीन नाते. मैत्री सर्वांस जवळ करते. मैत्री नसते कशावरही अवलंबून. मैत्री नसते कशावरही अवलंबून. असते निखळ मैत्रीवरच विसंबून. गुण अवगुण मैत्रीमध्ये नसती लपत. गुण अवगुण मैत्रीमध्ये नसती लपत. खुलेपणाने देतात एकमेकास ओळख. मैत्री म्हणजे आठवणींची साठवण. मैत्री म्हणजे आठवणींची साठवण. नाही झाली भेट तर शिव्या लाखोल्यांची पाठवण. मैत्रीत ना तुझे माझे ना मोठेपणा. मैत्रीत ना तुझे माझे ना मोठेपणा. वेळ प्रसंगी चांगल्यासाठी खोटेपणा. मैत्रीत नको गैरसमज. मैत्रीत नको गैरसमज. हवा विश्वास. मैत्रीनेच वाढे सहकार आणि आत्मविश्वास. मैत्री नाही असा माणूस नाही. मैत्री नाही असा माणूस नाही. मैत्री विना जगणे जीवन नाही. रक्तापेक्षाही घट्ट मैत्रीचे नाते. रक्तापेक्षाही घट्ट मैत्रीचे नाते. निभावले नाही नीट तर वैरही होते. निभावले नाही नीट तर वैरही होते. पुढील कविता आहे भेट. भेटीशी निगडीत असतो एखादा प्रसंग. भेटीशी निगडीत असतो एखादा प्रसंग. करतो ती भेट तोच अविस्मरणीय. असो भेट कुणाचीही आस असते. असो भेट कुणाचीही आस असते. नाही झाली तर ओस वाटते. वाटतच असतं भेटावं असं. वाटतच असतं भेटावं असं. भेटल्यावर नाही सुचत बोलावं कसं. पुन्हा पुन्हा भेटलं तरी ओढ भेटीची राहते. पुन्हा पुन्हा भेटलं तरी ओढ भेटीची राहते. झालेली भेटही आठवण बनून जाते. भेटीगाठीतूनच जुळतात ऋणानुबंध आणि नाती. भेटीगाठीतूनच जुळतात ऋणानुबंध आणि नाती. सांभाळा मनोमनी हे जन्मोजन्मासाठी. नाहीच जमले कधी भेटण्या खेद नसावा मनी. नाहीच जमले कधी भेटण्या खेद नसावा मनी. पुन्हा भेटण्या घ्यावी बांधून खुणगाठ मनी. भेटीमध्ये भेट देणे एक रिवाज आहे. भेटीमध्ये भेट देणे एक रिवाज आहे. आपणच भेट होणे जीव लावून जाते. स्वतःच कधीतरी स्वतःला भेटत जावे. स्वतःच कधीतरी स्वतःला भेटत जावे. विसरून मी पण स्वत्वाला वाहून घ्यावे. विसरून मी पण स्वत्वाला वाहून घ्यावे. माझ्या पुढील कवितेचे नाव आहे खेळ. खेळामुळे येते खिलाडू वृत्ती. खेळामुळे येते खिलाडू वृत्ती. जोपासता खेळ येईल एकाग्रता चित्ती. खेळानेच सुधारते शरीर यष्टी. खेळानेच सुधारते शरीर यष्टी. खेळता खेळ वाढते सहनशक्ती. खेळानेच वाढे संघभावना. खेळानेच वाढे संघभावना. खेळच वाढवी नेतृत्व गुण. खेळाने व्यक्तिमत्व खुलते. खेळाने व्यक्तिमत्व खुलते. उत्साह आणि चैतन्यही वाढते. खेळामुळेच वाढतात. खेळामुळेच वाढतात निर्णय आणि शारीरिक क्षमता. खेळता खेळ शक्तियुक्तीचे. खेळता खेळ शक्तियुक्तीचे. होई संतुलन मन शरीराचे. देशी खेळात जमीन शरीर मन. देशी खेळात जमीन शरीर मन. याशिवाय नसे गुंतवणूक अन्य. सरावात असेल जर सातत्य. सरावात असेल जर सातत्य. नियमितपणे होणार जीत. खेळातील जीतहार. खेळातील जीतहार शिकवी जगण्या आयुष्यातील चढउतार. खेळण्याचा असेल निश्चय दृढ. खेळण्याचा असेल निश्चय दृढ. होईल पुढील पिढी सदृढ. होईल पुढील पिढी सदृढ. धन्यवाद.
धन्यवाद शिरीष. तर रसिकांनो, ह्या होत्या शिरीष पिंगळे यांच्या कविता. ह्या आपल्याला आवडल्या असल्यास जरूर लाईक करा, कॉमेंट करा आणि अजून ओविराज चॅनेल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती. धन्यवाद.